नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण परीक्षेला आलेले काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे किंवा येतो? तर सांगा. 30 सेकंदाचा टाइम देतो मी तुम्हाला. किती? त्यापर्यंत तुम्ही आन्सर कमेंट मध्ये सांगा. बघा, प्रश्न काय म्हणत आहे, मराठी अभिजात भाषा गौरव दिन. त्यांनी काय विचारलंय? मराठी भाषा गौरव दिन नाही विचारलाय, तर काय विचारलंय? मराठी अभिजात भाषा गौरव दिन. तर बघा, मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषा दर्जा मिळाल्यानंतर आपण 3 ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आणि मराठी भाषेला कोणत्या वर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे? तर तो मिळाला आहे 2024 ला. आधी किती अभिजात भाषा होत्या? तर आधी 6 होत्या आणि 2024 मध्ये 5 भाषा ऍड करण्यात आल्या, म्हणून टोटल अभिजात भाषा किती आहे? तर 11 आहे. लक्षात ठेवा. आणि मराठी अभिजात भाषा गौरव दिन कधीचा आहे? 3 ऑक्टोबरचा. लक्षात ठेवा, कन्फ्युज व्हायचं नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? तर याचा आन्सर आहे मित्रांनो रेखा गुप्ता. दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता. आणि दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या? पहिल्या महिला मुख्यमंत्री तर त्या होत्या सुषमा स्वराज. आतिशी मार्लिनी या तिसऱ्या आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाच्या कोण होत्या? तर दुसऱ्या क्रमांकाच्या महिला मुख्यमंत्री दिल्लीच्या आपल्या शीला दीक्षित. शीला दीक्षित ह्या सर्वात जास्त काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 9वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2025 मधील विजेता संघ कोणता आहे? तर चला सांगा. तर बघा मित्रांनो, 9वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2025 चा विजेता आहे भारत आणि न्यूझीलंड काय आहे? उपविजेता. आणि हा सामना कुठे झाला? दुबई या स्टेडियम मध्ये. आणि यात सामनावीर कोण होता? सामनावीर होता आपला रोहित शर्मा. रोहित शर्मा सामनावीर. आणि काय म्हणतात प्लेयर ऑफ द सिरीज? प्लेयर ऑफ द सिरीज कोण होता? सचिन रवींद्र. सचिन रवींद्र. आणि या सिरीज मध्ये सर्वात जास्त विकेट कोणी घेतले? तर ते घेतले हेनरी, मॅट हेनरी काहीतरी नाव आहे. ठीक आहे. विजेता भारत, उपविजेता न्यूझीलंड. मॅच झाली दुबईच्या स्टेडियम मध्ये. आणि प्लेयर ऑफ द मॅच होता रोहित शर्मा. आणि प्लेयर ऑफ द सिरीज कोण होतं? सचिन रवींद्र. आणि सर्वाधिक विकेट कोणी घेतले? मॅट हेनरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पृथ्वी 24 तासात किती रेखावृत्त फिरते? तर बघा, पृथ्वी 24 तासात 360 अंश रेखावृत्त फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. परिवलनाला 24 तास लागतो आणि परिभ्रमण करायला 365 दिवस लागतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जूल हे एकक आहे. जूल हे कशाचे एकक आहे? तर बघा, जूल हे कार्याचे पण एकक आहे आणि जूल हे ऊर्जा व कार्य म्हणजे काय? वर्क. तर वर्कचे एकक काय आहे? जूल. आणि ऊर्जा म्हणजे काय? एनर्जी. एनर्जी सुद्धा आपण जूल मध्ये मोजतो. आणि शक्ती कशामध्ये मोजतो आपण? तर शक्ती मोजतो आपण, शक्ती म्हणजे पॉवर, कशामध्ये मोजतो आपण? तर वॅट मध्ये. आणि बल म्हणजे काय झालं? फोर्स. फोर्स आपण कशामध्ये मोजतो? न्यूटन. चारही लक्षात ठेवा, चारही परीक्षेला विचारतात. आता आणि 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असते? तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे असते 746
वॅट. मी जे पण माहिती सांगत आहे ते सर्व परीक्षेत विचारलेले प्रश्न आहे. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. नेक्स्ट क्वेश्चन आहे वेकिंग. वेकिंग नाही पाहिजे, इथे बेकिंग पाहिजे. तर बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? बघा, 2 प्रकारचा सोडा असतोय, एक धुण्याचा आणि एक खाण्याचा. एक असतो खाण्याचा आणि एक असतो धुण्याचा. लक्षात कसं ठेवायचं? खायच्या आधी आपण काय करतो? कोणती गोष्ट धुवून खातो. जसे ऍपल खायचं असलं, कोणतं फ्रूट खायचं असलं तर आपण काय करतो? आधी धुतो. जेवण करायचं असलं आपण हात धुतो, नंतर खातो. तर मग धुण्याचा कोणता असतो? सोडियम कार्बोनेट. आणि खाण्याचा काय असतो? सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेटलाच काय म्हणतात? बेकिंग सोडा. सोडियम बायकार्बोनेटला काय म्हणतात? बेकिंग सोडा. आणि याचा फॉर्म्युला काय आहे? NaHCO3 खाण्याचा. आणि धुण्याचा काय आहे? Na2CO3. कधी कधी इथे .10H2O सुद्धा लिहून देतात. तर काय आहे धुण्याचा? Na2CO3, त्याला सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा. आणि खाण्याचा NaSCO3, त्याला सोडियम बायकार्बोनेट आणि बेकिंग सोडा सुद्धा म्हटल्या जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहे? तर बघा, आधुनिक आवर्त सारणीत अधातू हे पी खंडात आहे. हायस्ट खंड, इथे धातू असतात. हा पी, हा डी आणि एफ या खंडामध्ये काय आहे? अधातू आहेत. लक्षात ठेवा. अल्क धातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या आहे. अल्क धातू म्हणजे काय? अल्कली मेटल्स. लक्षात ठेवा. अल्कली मेटल्स म्हणतात. तर अल्कली मेटलच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? तर ती असते 1. अल्क धातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी 1 असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्राक्षांच्या अभ्यासाला काय म्हणतात? द्राक्षांचे शहर नाशिक. तर द्राक्षांच्या अभ्यासाला ग्रेपिकल्चर म्हणतात का? नाही, असं काहीच नाही आहे. तर द्राक्षांच्या अभ्यासाला व्हिटिकल्चर म्हणतात. इथे ह पाहिजे, अर्धा व अर्धा ह, व्हिटिकल्चर. सेरिकल्चर कशाला म्हणतात? रेशीम किडा. आणि वर्मिकल्चर कशाला म्हणतात? गांडूळ खताशी वर्मिकल्चर. रेशीम किड्याशी संबंधित सेरिकल्चर. लक्षात ठेवा. आणि व्हिटिकल्चर द्राक्षांच्या अभ्यासाला. भारताचे स्थान पृथ्वीवर गोलार्धात आहे. तर चला सांगा. बघा, महत्वाचा प्रश्न आहे की नाही? तर भारताचे स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे. बघा, ही पृथ्वी, जे उभ्या रेषा असतात त्यांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात रेखावृत्त. आणि एक मधामध्ये असते त्याला विषुववृत्त म्हणतात. तर भारताचे स्थान कुठे आहे? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर भारताचे स्थान उत्तर पूर्वला आहे. उत्तर पूर्व गोलार्ध. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर चला आन्सर कमेंट करा. तर बघा मित्रांनो, 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अशोक सराफ यांना मिळाला आहे. आणि 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर ते मिळाला आहे राम सुतार. 2023 चा अशोक सराफ आणि 2024 चा राम सुतार. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे राम सुतार. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. उल्कापातामुळे बनलेले जगातील एकमेव सरोवर आहे लोणार, आणि ते भारताच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, महाराष्ट्राच्या.
नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? तर करा आन्सर कमेंट. तर याचा आन्सर आहे मित्रांनो पश्चिम दिशेला. पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पश्चिम दिशेला सुरू होतो. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि तुम्हाला न्यायालय भरतीसाठी 1000 महत्वाच्या प्रश्नांची पीडीएफ पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा, पेड राहील. आणि पोलीस भरतीसाठी 5000 महत्वाचे प्रश्न PYQ, हे न्यायालय भरती आणि हे पोलीस भरती, यांची जीकेची पीडीएफ पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. चौसाई ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर बघा, चौसाई ही जात आंबा. चौसाई ही जात आंबा पिकाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता पर्वत वली पर्वत नाही? तर बघा विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. अरवली पर्वत वली पर्वत आहे, हिमालय पर्वत वली पर्वत आहे. आता राहिला रॉकी आणि सातपुडा, या दोघांमधून आन्सर आहे. याचा आन्सर तुम्ही मला गुगल करून कमेंट करा. एक प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द राईज ऑफ मराठा पॉवर म्हणजे मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं आन्सर आहे मित्रांनो काय आहे? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. द राईज ऑफ मराठा पॉवर म्हणजेच मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर सांगा किती? 25% आहे का? 30, 40, 50 किती आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 50%. महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? चला सांगा. तर बघा मित्रांनो, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? सत्तेचे विकेंद्रीकरण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर बघा मित्रांनो, निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे राष्ट्रपतीद्वारे केली जाते. आणि निवडणूक आयोग कोणत्या कलमामध्ये आहे? तर निवडणूक आयोग आहे आर्टिकल 324 मध्ये. निवडणूक आयोगाची नेमणूक राष्ट्रपती करतात. आणि सध्या भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहे? तर ते आहे ज्ञानेश कुमार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी करण्यात आली आहे. तर बघा याचा आन्सर आहे मित्रांनो हरित क्रांती. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? तर सांगा, पांढरे सोने कशाला म्हणतात? कापसाला. आणि पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे? तर तो आहे यवतमाळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 0 माईल कोणत्या शहरात आहे? तर सांगा. तर बघा मित्रांनो, 0 माईल हे नागपूर शहरामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा, अर्थशास्त्र हे पुस्तक कौटिल्य यांनी लिहिले आहे. कौटिल्य म्हणजे कोण? आचार्य चाणक्य. आचार्य चाणक्य यांनाच कौटिल्य म्हणतात. आचार्य चाणक्य कोण आहेत? तर आचार्य चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु होते. यांनाच काय म्हणतात? यांचं मूळ नाव विष्णुगुप्त. आचार्य चाणक्य यांचं नाव काय? विष्णुगुप्त. त्यांनाच कौटिल्य म्हणतात. आणि अर्थशास्त्र हे पुस्तक अर्थशास्त्राशी संबंधित नसून हे राजकारण. अर्थशास्त्र हे पुस्तक अर्थशास्त्राशी संबंधित नसून ते कशा संबंधित आहे? राजकारणाशी. लक्षात ठेवा, कन्फ्युज होते.
पाणिनींनी काय लिहिले आहे? अष्टाध्यायी. अष्टाध्यायी कोणी लिहिले आहे? पाणिनी. कल्हण यांनी काय लिहिलं आहे? राजतरंगिणी. कल्हण यांनी काय लिहिले आहे? राजतरंगिणी. हे सर्व परीक्षेला आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, वारली चित्रकला हे भारतातील राज्याचे लोकचित्र आहे. तर बघा, वारली चित्रकला हे भारतातील महाराष्ट्र राज्याचे लोकचित्र आहे, लक्षात ठेवा. आणि एक आहे मधुबनी. मधुबनी पेंटिंग कोणत्या राज्यातील आहे? तर ते आहे बिहार राज्यातील. वारंवार परीक्षेत विचारला जातो हा प्रश्न मधुबनी पेंटिंगवर. वारली महाराष्ट्राचं, मधुबनी बिहारचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते आहे? तर बघा विद्यार्थ्यांना, याचा आन्सर आहे ताम्हण. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल आहे ताम्हण. याला बोंडारा काय नाव आहे ते म्हणतात, ताम्हण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे? पोलीस, इथे काय पाहिजे? सह आयुक्त. तर बघा, सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद आहे खालीलपैकी पोलीस आयुक्त. यालाच काय म्हणतात? सीपी. सीपी म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस. कमिशनर ऑफ पोलीस हे सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या कायद्याचे बदल्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS हा कायदा लागू करण्यात आला? तर सांगा. तर बघा, भारतीय नागरी सुरक्षा संहिता हा फौजदारी प्रक्रिया संहिता CRPCच्या बदल्यात लागू करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 5. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 5 प्रादेशिक पोलीस विभाग आहेत. भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? तर बघा, भारताचा उपराष्ट्रपती हा 5 वर्षासाठी निवडला जातो. आणि उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती सुद्धा 5 वर्षासाठी निवडल्या जातात. आणि अमेरिकेचे राष्ट्रपती किती वर्षासाठी निवडले जातात? तर ते निवडले जातात 4 वर्षासाठी. लक्षात ठेवा, 4 वर्षासाठी अमेरिकेचे. भारताचे 5. आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बनण्यासाठी वयाची अट किती आहे? तर तो भारताचा नागरिक असावा आणि त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बनण्यासाठी वयाची 35 वर्षे पूर्ण असावी लागतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही? तर बघा, माहितीचा अधिकार कायदा कधीचा आहे? तर माहितीचा अधिकार कायदा आहे 2005. तर कधीचा आहे मित्रांनो माहिती अधिकार कायदा? कधीचा आहे? 2005चा. तर केंद्र सरकार माहिती अधिकार कायद्यात मोडते, राज्य सरकार सुद्धा मोडते, खासगी संस्था नाही मोडत. तर याचा आन्सर काय येणार? खासगी संस्था माहिती अधिकार कायद्यात मोडत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 6. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? तर बघा, याचा आन्सर आहे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय आहे पंडित रविशंकर. आणि पंडित रविशंकर कशाशी संबंधित आहे? तर ते सितार वादकाशी संबंधित आहे. आणि पंडित शिवकुमार शर्मा कशाशी संबंधित आहे? तर ते आहे संतूर वादक, सितार वादक. तर कोण आहे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय? पंडित रविशंकर. बघा विद्यार्थ्यांना, जेवढी पहिलं आहे ते सर्व लक्षात ठेवा. हे प्रश्न परीक्षेत नेहमी विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मराठी भाषा गौरव दिन कधी असते?
तर आता काय विचारलंय, मराठी भाषा गौरव दिन, तर तो असतो 27 फेब्रुवारीला. काय असते, कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रजचा अर्थ काय, अग्रज म्हणजे काय असते, अग्रज म्हणजे मोठा, मोठा भाऊ. अग्रज म्हणजे मोठा भाऊ आणि अनुज म्हणजे लहान भाऊ. तर कुसुमचा मोठा भाऊ कोण, कुसुमाग्रज. कुसुमचा मोठा भाऊ कोण, विष्णू वामन शिरवाडकर. समजलं का? आणि सर्वात पहिला प्रश्न कोणता होता आपला, मराठी अभिजात भाषा गौरव दिन, तर तो असतो 3 ऑक्टोबरला. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही, तर बघा मराठी आहे. हो, 2024 पासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आधी किती अभिजात भाषा होत्या, 6, आणि 2024 ला 5 भाषा ऍड करण्यात आल्या. एकूण किती झाल्या, 11 अभिजात भाषा आहे. तामिळ आहे का, हो. बंगाली आहे का, हो. तर कोणती नाही आहे, गुजराती ही अभिजात भाषा नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, एनडीपीएस ऍक्ट चे फुल फॉर्म काय आहे, तर नार्कोटिक्स, ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ऍक्ट. एनडीपीएस ऍक्टचा फुल फॉर्म आहे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नाही, तर सांगा. एलिफेंटा लेणी आहे का, आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे का युनेस्कोच्या लिस्ट मध्ये, हो. अजिंठा लेणी आहे का, हो. तर रायगड किल्ला आहे का, नाही. तर काय नाही आहे, रायगड किल्ला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये रायगड किल्ल्याचं नाव नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बांद्रा वडेरी सिलिंग कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला, तर बघा मित्रांनो याचा आन्सर आहे 2009. बांद्रा वडेरी सिलिंग 2009 या वर्षी सुरू करण्यात आला आहे. बघा मुंबई हायकोर्टाच्या जागा आहे, तर त्याच्यामध्ये मुंबई जिल्हा वर प्रश्न येणारच काही ना काही. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर बघा मेळघाट प्रोजेक्ट टायगर हे अमरावती जिल्ह्यातील आहे. आणि चंद्रपूरचं कोणतं आहे, ताडोबा. ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरचा आहे आणि मेळघाट अमरावती. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आहे का, नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईमध्ये आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान म्हणजे काय आहे, पेंच नावाने ओळखले जाते आणि हे कुठे आहे, नागपूर. नागपूर. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान म्हणजेच पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, नागपूरमध्ये आहे. ऑपरेशन मुस्कान काय आहे, तर बघा ऑपरेशन मुस्कानचा संबंध हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबविले जाते. आणि मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे, त्याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा मला. मिशन इंद्रधनुष्य. एक क्वेश्चन आहे, क्षणभंगूर गोष्ट यासाठी खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता, तर बघा क्षणभंगूर गोष्ट काय म्हणते जाते, अडवावरचे पाणी. अडवावरचे पाणी म्हणजे क्षणभंगूर गोष्ट, जे काही क्षणातच नष्ट होते त्याला क्षणभंगूर गोष्ट म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोकण महसूल विभागात एकूण किती जिल्हे येतात, तर याचा आन्सर आहे मित्रांनो 7. कोकण महसूल विभागात एकूण 7 जिल्हे येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वयाची किती वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते, तर बघा राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी वयाचे 30 वर्ष पूर्ण असावे लागतात. एक असते लोकसभा, एक असते राज्यसभा, एक असते विधानसभा आणि एक असते विधान परिषद. लोकसभा आणि विधानसभेसाठी किती वय पाहिजे, निवडणुकीसाठी 25, आणि राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी किती पाहिजे, 30. लोकसभा विधानसभेसाठी 25, राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी 30 आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीसाठी 35 वर्ष पाहिजे.
हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? तर बघा, हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 21% असते. आणि हवेमध्ये सर्वात जास्त कशाचे प्रमाण असते? तर हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण असते नायट्रोजनचे. किती पर्सेंट? तर ते असते 78 पॉईंट काही 78 पॉईंट समथिंग नायट्रोजन आणि 21% ऑक्सिजन. आणि कार्बन डायऑक्साईडची किती असते? 0.03% कार्बन डायऑक्साईडचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? सर्वांना माहित आहे. तर काय आहे या प्रश्नाचा आन्सर? तर याचा आन्सर आहे 5 जूनला. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. 10 डिसेंबरला काय असते? तर मानवाधिकार दिवस. 10 डिसेंबर मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करतात. आणि 21 जूनला काय असते? योग दिवस. 21 जून आणि 21 जून बरोबर आहे. 21 जून योग दिवस. 10 डिसेंबर मानवाधिकार दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होते. तर बघा, महाराष्ट्र विधिमंडळाचे एकूण किती अधिवेशन होतात? तर एकूण होतात 3. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन वर्षातून साधारणपणे 3दा भरते. पहिलं कोणते असते? अर्थसंकल्पीय. दुसरे असते पावसाळी आणि तिसरी असते हिवाळी. तर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये भरल्या जाते आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशन मुंबई येथे भरल्या जाते. ठीक आहे. ज्यांनी अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती असते? तर बघा, महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणारे सदस्यांची संख्या असते विधानसभा 288 आणि विधान परिषद मध्ये किती असतात? विधान परिषदेमध्ये असतात 78. विधानसभा 288, विधान परिषद 78. आणि लोकसभेमध्ये किती निवडून जातात आणि राज्यसभेमध्ये किती जातात? तर बघा, लोकसभेमध्ये 48 सदस्य असतात आणि राज्यसभेमध्ये महाराष्ट्राकडून 19 सदस्य. लक्षात ठेवा. 4 पॉइंट महत्वाचे आहेत. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही? हरिजन महात्मा गांधी, यंग इंडिया महात्मा गांधी, नवजीवन महात्मा गांधी, केसरी आहे का? नाही. तर केसरी कोणाशी आहे? केसरी आणि मराठा हे लोकमान्य टिळकांचं आहे. मराठा इंग्रजीमध्ये आहे आणि केसरी मराठीमध्ये आहे. लक्षात ठेवा, केसरी मराठीमध्ये आहे आणि मराठा इंग्रजीमध्ये आहे. आणि हे कोणाचे आहे? लोकमान्य टिळकांचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यापैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही? तर बघा, गडचिरोली जिल्हा छत्तीसगड आहे का? हो. तेलंगणा आहे का? हो. मध्य प्रदेशला लागून आहे का? नाही. गडचिरोली जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशला लागून नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा, पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव भारतातील पहिले आगळे वेगळे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर भिलार गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? वनस्पतीसाठी का? नाही. आंब्याचे का? नाही. किल्ल्याचे का? नाही. तर भिलार हे गाव भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, आपल्या शरीरात साधारण इतके पाणी असते? तर सांगा. तर बघा, आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% पाणी असते. आपल्या शरीरात किती पाणी असते? 65 ते 70%. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक कोणाला म्हणतात? तर चला सांगा. तर बघा मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन यांना म्हणतात. लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक.
आणि तैनाती फौजचे जनक कोण आहे, तर ते आहे लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली यांना तैनाती फौजेचे जनक म्हणतात. लॉर्ड कर्झन याने काय केली, 1905 ला बंगालची फाळणी. याचा कार्यकाल काय आहे, 1899 ते 1905. लॉर्ड कर्झनचा कार्यकाल काय, 1899 ते 1905. आणि 1905 ला त्यांनी काय केली, बंगालची फाळणी. तैनाती फौजचा जनक लॉर्ड वेलस्ली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन. बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते. हे न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे, तर चला सांगा. तर बघा याचा आन्सर आहे तिसरे. बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते. हे न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे. न्यूटनचा तिसरा नियम काय आहे, एव्हरी ऍक्शन देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आपण जे पण क्रिया करतो त्याची प्रतिक्रिया होत असते. जीएसटी म्हणजे काय, चला सांगा. जीएसटीचा फुल फॉर्म सांगा. तर जीएसटी म्हणजे काय असते, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बघा, गुड आणि गुड्स म्हणजे फरक आहे. गुड म्हणजे चांगला आणि गुड्स म्हणजे वस्तू व सेवा कर. गुड्स म्हणजे काय असते, वस्तू, आणि गुड म्हणजे चांगला. तर लक्षात ठेवा, जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. कधी लागू करण्यात आला, 1 जुलै 2017. सर्वात पहिला देश कोणता आहे, फ्रान्स लागू करणारा. आणि पहिले राज्य भारताचे पहिले राज्य ज्याने जीएसटी लागू केली कोण आहे, आसाम आहे की ओडिसा आहे, कमेंट करा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे 720. पण हा झाला पुराणा, जुना झाला. महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. आता नवीन किती आहे, नवीन नुसार आहे 877.97 किलोमीटरचा. 877.97 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलाय. यावर प्रश्न येणारच, नवीन काय आहे 877.97, जुना पण लक्षात ठेवा 720. नवीनवर प्रश्न येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आले. तर चला सांगा मित्रांनो, याचा आन्सर काय ना. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे ना 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान स्वीकारण्यात आले. आणि लागू कधी करण्यात आले, तर लागू करण्यात आले 26 जानेवारी 1950 ला लागू करण्यात आले आणि स्वीकारण्यात आले 26 नोव्हेंबर 1949 ला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे, तर सांगा. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे इंदिरा पॉइंट. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे इंदिरा पॉइंट. आणि सर्वात उत्तरेकडील टोक कोणते आहे, याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा. खालीलपैकी कोणती नदी यमुनेची उपनदी नाही. तर बघा, चंबळ उपनदी आहे का, हो. बेटवा आहे, केन. चंबळ, बेटवा, केन या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. पण घग्गर आहे का, नाही. तर याचा आन्सर काय ना, घग्गर ही यमुनेची उपनदी नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कळसुबाई. कळसुबाई इथे काय, अरे काय चुकलंय. तर जाऊ दे. बघा, कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात येते, तर कळसुबाई येते अहमदनगर जिल्ह्यात. एक मिनिट, कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात येते, अहमदनगर जिल्ह्यात. महाबळेश्वर येते सातारा जिल्ह्यात. ठीक आहे. सप्तशृंगी नाशिक जिल्ह्यात. आणि अस्तंबा कुठे आहे, तर अस्तंबा येतो नंदुरबार जिल्ह्यात. लक्षात ठेवा, कळसुबाई अहमदनगर जिल्हा, महाबळेश्वर सातारा जिल्हा, सप्तशृंगी नाशिक जिल्ह्यात आणि अस्तंबा नंदुरबार जिल्ह्यात येते. लक्षात ठेवा.
ते इकडल्या तिकडं झाले. ठीक आहे, समजून घ्या. खालीलपैकी कोणती उपनदी कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळत नाही? एरळा मिळते, अग्रणी मिळते, नंदता मिळते, तर कोणती मिळत नाही? वारणा नदी. वारणा उपनदी कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळत नाही. वारणा उपनदी कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळत नाही, लक्षात ठेवा. पाठ करून टाका हा प्रश्न. खालीलपैकी कोणता वेद संगीताशी संबंधित आहे? तर बघा, एकूण किती वेद आहे? 4. पहिला कोणता? ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा सामवेद आणि चौथा अथर्ववेद. संगीताशी संबंधित कोणता वेद आहे? तर तो आहे सामवेद, संगीताशी. ऋग्वेद काय आहे? सर्वात प्राचीन, सर्वात प्राचीन. गायत्री मंत्र ऋग्वेदामध्ये दिलाय. गायत्री मंत्र कशाला समर्पित आहे? तर गायत्री मंत्र हा सूर्य देवताला समर्पित आहे. ऋग्वेदामध्ये आणखीन काय आहे? ऋग्वेदामध्ये देवतांच्या स्तुतीसाठी मंत्र सांगितले आहे. यजुर्वेद कशासाठी प्रसिद्ध आहे? तर यजुर्वेदामध्ये यज्ञ विधी सांगितले आहे. यजुर्वेदामध्ये यज्ञ विधी सांगितले. सामवेद संगीतासाठी. अथर्ववेदामध्ये काय? तर अथर्ववेदामध्ये आयुर्वेद, आयुर्वेद आणि जादूटोना, आयुर्वेद आणि जादूटोना संबंधित अथर्ववेद आहे. भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले? तर बघा, भगवान महावीर यांना जिब्बिका ग्राम, काय? भगवान महावीर यांना जिब्बिका ग्राम या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले. आणि गौतम बुद्धांना कुठे ज्ञान प्राप्त झाले? बोधगया, बिहार. बिहारच्या बोधगया येथे भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फतेपूर शिकरी बद्दल खालीलपैकी चूक वाक्य ओळखा. तर फतेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा आहे का? हो. फतेपूर शिकरी येथे सलीम चिश्ती यांचा दर्गा आहे का? हो. अकबराचे दहन फतेपूर शिकरी येथे केले आहे, बरोबर. तिन्ही बरोबर आहे. पण काय चुकीचं आहे? 1572 मध्ये गुजरात जिंकल्यावर अकबरने फतेपूर शिकरी वसवली, चुकीचं आहे. तर काय याचा आन्सर? अ. चूक वाक्य ओळखायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांचा कालानुक्रम लावा. अफजल खानाचा वध, बरोबर आहे. नंतर येते पन्हाळ्याचा वेढा, पन्हाळ्याचा वेढा. नंतर येते शाहिस्ते खानाचा वध आणि नंतर येते सुरतची पहिली लूट. 1, 3, 2, 4. 1, 3, 2, 4 कुठे आहे? 3, 2, 4. अफजल खानाचा वध सर्वात आधी, मग आहे पन्हाळ्याचा वेढा, नंतर आहे शाहिस्ते खानाचा वध आणि नंतर येतो सुरतेची पहिली लूट. 1, 3, 2, 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जून जुलै 2024 मध्ये झिम्बाब्वे देशासोबत झालेल्या T20 क्रिकेट मॅचच्या मालिका वेळी भारतीय संघाचा कर्णधार कोण होता? हा तेव्हाचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मला सुद्धा येत नाही, तुम्हाला येत असेल तर सांगा. तसंही हा प्रश्न महत्वाचा नाहीये, ठीक आहे, स्किप करू शकता. परीक्षेत आलाय म्हणून तो घेतलाय. पॅरिस ऑलिम्पिक मधील पदतालिकेत खालील देश उतरत्या क्रमाने लावा. तर सर्वात जास्त पदक जपान, दुसरा आहे ऑस्ट्रेलिया, 3 नंबरला पाकिस्तान येतो आणि त्यानंतर भारत येते. कारण की पाकिस्तानकडे सुवर्ण पदक आहे, भारताकडे नाही आहे. तर काय येणार? 1, 2, 4, 3. 1, 2, 4, 3 कुठे? 1, 2, 4, 3. ऑप्शन डी. ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस मध्ये सर्वात जास्त जपान, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान. भारताचा क्रमांक कितवा आहे? 71वा पदतालिकेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ हे वर्धा या ठिकाणी आहे. आणि वर्धेला आणखीन काय आहे? बघा, वर्धेमध्ये काय आहे? बापू कुटी, आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम, तसेच आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ सुद्धा वर्धेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती इलेक्ट्रॉनिक कंपनी जपान देशातील नाही?
सोनी जपानची आहे का? हो. तोशिबा जपानची आहे का? हो. हिताची जपानची आहे का? तर हो. तर सॅमसंग आहे का जपानची? नाही. सॅमसंग कुठची आहे? तर मग सॅमसंग कोणती कंपनी आहे? तर सॅमसंग ही कंपनी कोरियन कंपनी आहे. सॅमसंग कोरियन कंपनी आहे, लक्षात ठेवा. जगात सर्वाधिक सेमीकंडक्टर चिप कोणत्या देशात बनवल्या जातात? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे जगात सर्वाधिक सेमीकंडक्टर चिप तैवान देशात बनविल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील पहिली सीएनजी इंधनावर चालणारी दुचाकी कोणत्या कंपनीने सादर केली? तर बघा, जगातील पहिली सीएनजी इंधनावर चालणारी दुचाकी बजाज या कंपनीने सादर केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने कोणती ऐतिहासिक वस्तू लंडन मधील वस्तू संग्रहालय येथून महाराष्ट्रात आणली? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. कधी? तर जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने वाघनखे कुठून आणली? लंडन मधील वस्तू संग्रहालय मधून आणली. कधी आणली? जुलै 2024 मध्ये. अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? कौटिल्य यांनी लिहिले. कौटिल्य कोण? चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु. त्यांना काय म्हणतात? आचार्य चाणक्य. आणि त्यांचे नाव काय? विष्णुगुप्त. तिन्ही नावाने ओळखल्या जातात. आणि अर्थशास्त्र हे पुस्तक कशाशी संबंधित आहे? तर ते आहे राजकारणाशी. अर्थशास्त्र आहे म्हणून अर्थशास्त्राशी संबंधित नाही आहे. अर्थशास्त्र हे पुस्तक राजकारणाशी संबंधित आहे. पाणिनी यांनी काय लिहिले? अष्टाध्यायी. राजतरंगिणी कलंनी लिहिले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी समाज सुधारक आणि त्यांचे जन्मगाव यांची चुकीची जोडी ओळखा. तर बघा, महात्मा फुले पुणे जन्म झाला. राजर्षी शाहू महाराज यांचा कागल कोल्हापूर इथे जन्म, बरोबर आहे. गोपाळ गणेश आगरकर यांचा सिंधुदुर्गला झाला का? नाही, यांचा झाला रत्नागिरीला. सॉरी, गोपाळ गणेश आगरकर यांचा कुठे झाला? सातारा, रत्नागिरी नाही, कुठे झाला? साताराला, टेंभू गावामध्ये. आणि धोंडो केशव कर्वे यांचा शेरवली मुरुड रत्नागिरी येथे झाला. तर हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं काय आहे? तरी आहे गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये टेंभू गावात झालेला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न येथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल, लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. बघा विद्यार्थ्यांनो, ज्या कुणाला न्यायालय भरतीसाठी 1000 महत्वपूर्ण प्रश्नांची पीडीएफ पाहिजे असेल तर त्यांनी मला या नंबरवर व्हॉट्सअप करा. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. न्यायालयीन भरतीसाठी 1000 महत्वाचे प्रश्न सोबतच 5000 PYQ पीडीएफ सुद्धा मिळेल. तसेच पोलीस भरतीसाठी महत्वाचे 5000 जीके ची पीडीएफ घेण्यासाठी व्हॉट्सअप करा. ठीक आहे. पोलीस भरतीसाठी 5000 महत्वाचे आणि न्यायालय भरतीसाठी 1000 प्रश्नाचे, त्यासोबतच 5000 प्रश्नाची पीडीएफ सुद्धा दिली जाईल. यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तसेच व्हॉट्सअपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे.